मामा. बरं बोल ना बाबा, भाषा बोलणार गड्या, बोल ना, काय म्हणतं? काय झालं मामा, असं कोण बोलून राहिले हो बाबा? जसं की तुम्ही झपके खाल्ले असा आवाज येऊन राहिला तुमचा. विचारू नको रे गड्या, काही विचारू नको तू. काय झालं तर? काय झालं ते तर सांगा राजा मामा. 2 दिवस झाले तरी जायला बा, रात्री फोन करतो आम्ही वाटच पाहून राहिलो तुमच्या फोनची. अजून फोन नाही येऊन राहिला तुमचा. आखरी शेवटी आम्हाला फोन करायला लागला तुम्हाला. काय झालं काय? तुम्ही आम्हाला फोन कॉल नाही लावून राहिले. गड्या भाषा मामोली माहित आहे गड्या, काय तर मी फालतू नांदी लागलो गड्या. झपके खाल्ले मी आधी. काय सांगू तुले, बेजा पिटलं मला 2 डंगरे ना भावा. बेजा धुतलं रे लेका. जसं धुणं धुतात ना तसं धुतलं भाऊ. काय आम्हाला माहित आहे भाऊ, आम्ही हे लावलं थंडा गाराव रे भाऊ मी अटीसा. आम्ही म्हणू ना तुम्हाला की सोबत येतो बरं मामा. नाही भाषा येऊ नका तुम्ही, मी एकटाच कापी. आम्हाला येऊ नाही द्यायला. आपण दोघं तिघं असतो तर बुडेची काय ताकद होती हो, काय ताकद होती. माल मारायची हिंमतच नसती केली काही ना, आम्ही असतो तर. सांगू नको गड्या भाषा, आम्ही 2 जण होतो अटीसा. काय सांगतो तू, ते बुडे बापा 10 जणांना बदत नाही. 12 हेल्याचा जोर आहे त्या बुड्याईत. बेकार आहेत ते. 10 मारतात आणि एकच मोजतात बाबा. पुरा जंगल पिटाळलं रातभर. आखरी शेवटी बापा काय सांगू तुले, मऱ्याच्या धाकानं जीवाले वाचवायसाठी शेततळ्यात कुदलं बापा थंड्यागार पाण्यात. त्याच्यातही जीव जात होता. कसे तरी बापा सकाळी हातपाय धरले त्या बुड्याचे, पाहून आलो मी. त्या मुंशाचा काय झालं काय माहित, तो मा सोबती होता त्याचं. नक्की त्याला तो जीवानच गेला. राजा मामा हुकलं तुम्ही. आम्हाला रात्री फोन करायला लावत होता. फक्त एक फोन जर आला असता तुमचा, आम्ही तर 1000 गाडी घेऊन बुड्ड्यान फाडे सारे खिशात घातले असते ना मामा. काय राजा हे डोंगरे, अरे आहेत तुम्ही राजा भेटत भलते बा. काही सांगून राहिले तुम्ही. बुड्डे बाड्डे काय करता? तू मला तटून शांतपणा नको शिकू ना. तू अटी पाहिजे होता, मग समजलं तुला काय येतं काय चालायचं. बुडे जातं बाबू, लय खतरनाक आहेत ते. आपल्यापेक्षा 10 पटनं खतरनाक आहेत ते बुडे. काय सांगू बाबा, ना मला हांग्याले बसताय ना खाताय ना काही ना काही. बुल टेकवता येऊन राहिलं. काय सांगू तुले, लय कंडिशन बेकार आहे माई. मरता वाचेला मी. याव काय मी कसा येऊ काय? डॉक्टर घेऊन येतो लागलं असतं. डॉक्टर तुम्हाला दाखवून देतो डॉक्टरले. आणि तुम्ही चालल्या मग ते आपल्याला काही काम नाही द्या, रखवाले जर फकवाले द्या सोडून दोनात. तुम्ही काही येऊ नका टीसा, मी फोन करीन तुम्हाला. कसं आता ते होतं ते मॅटर झालं हाल. आता ते निपटलं. आता ज्यानं मला रखवाली सांगेल आहे ना त्याला निपटून आहे मला आता. कसा चांगली संधी येईल हाय बयाळा पाटील. याला काही समजत नाही, अक्कल कमी आहे. कसं मग याले आता मला गोतो नाही. धीरे धीरे खलास कर नाही मला याले. बरं मामा आम्ही काही येत नाही, पण कसं पद्धतशीर राहणार बा. कसं आम्ही उपाशी मरून नाही तर मग इकडे कसं काही नाही पैसे पाठवत जावा तटून. आम्ही इकडे काहीच नाही, काही सोय नाही. राजा एक वडा एक समोसा खायची सोय नाही. तिकडे काहीतरी फकाल्या मारत जाणं, काय चिऱ्या साऱ्या का माझ भरोशा राहता काय जिंदगीभर मरे जातलो मी. मेल्यावर काय होईन रे तुमचं? रात्री जर माझा जीव गेला असता तर काय केलं असतं तुम्ही ना? उपाशी राहिले असते का तुम्ही? उपाशी राहून मेले असते काय? बरं काही जराशे हातपाय हालायला शिकवा ना. मी मागं पुढं मेलं तर कसं कामात पडीन न गड्या तुमच्या रे. नाही मामा, चिऱ्या चाऱ्याचं मारणं चालूच आहे, पण मग कसं आम्हाला तुमच्यासारखं साधत नाही ना हो, म्हणून. हो बस ठेव तू फोन ठेव बरं. डोकसू नको आम्हाला माहित आहे काय. आम्ही हेच लावलो थंडा गावरा. माझ्या नादा बोलले जात नाही रे. ठेव फोन ठेव लोक. बरं मामा ठेवतो फोन ठेवतो. माय वो बेकार आहे हो बाबा. लय खतरनाक रे बापा ते बुडे. बेकार आहेत ते बापा रे. अजूनही माझ्या कमवलं सारखं होऊन राहिलं. खाली बुल टेकवता येऊन राहिलं असं बसायला पुन्हा जसं काय हाग्याला बशीला. काय करू देवा रे देवा. कुकून बुद्धी सुचली रे बांध गेलो मी तरी सांगेन ना देणं. चाले बाबा चाल बाबा. तिकून काळ्या कुड्या जमा करून आणतो चहा टाकतो बाबा. हा पाटील म्हणे गॅस काचा गॅस फॅस काळेवर का मारसा पेटो चुला आता जाय. तिरामगड्या आज हरणान डुकरेनं सुट्टी घेतली वाटते बा. काही दिसूनच नाही राहिले गळा दिवसभराचे. नक्की आपल्याला भेले गळा हे घाय भरले आता. हरणा डुकर आता नाही येत आपल्या वावरात. नाही येत. आपण तटी रखवारी करतो तटी येत नाही दादा हरणा डुकर. ते 3 हरणा डुकर आपण दोघं पोलादी वावरात असल्यावर त्याला माहित आहे. दोघं जण कसे डेंजर डॉनात. आपल्याला कसं एक घास बी खाऊ देत नाही, म्हणून ते धाकाने येऊन नाही राहिले हरणा डुकर. आता ते आता हरणा डुकर राहण्याचं काही टेन्शन नाही, पण राऊंड मारणं आपलं काम हो. त्याची रोजदारी घेऊन राहिलो. कसं आपल्याला कसं नामदेवचे बंदे वावर फिरणंच आले ना. आता येऊ की ना येऊ, जागली तर करणंच आहे आपल्याला रात्री. हरणा डुकराचं काही टेन्शन घेऊ नको, पण असे माझ्याला पाहिजे एखादा डबल. आता कसा झोडतो की नाही डबल एकदा.
मुनशा कसा पाजवला रात्री मावन बापा वन झाली पण हा आता वाकाच्या बाईनं अशी निघत तो हा त्याची बायको हैद लावून शकू शकू थंडीगार अशी त्याले एवढा सोडेला आहे तो चांगला अरमान चांगला मजबूत मारला त्याले मुक्का मार दाबू नाही त्याले मुंशाले बापा रे तू सांगून राहिला का मला अबे मी होतो म्हणून मारला गेला तो नाही तुझ्यानं काय होते बे फुसफुस तर करतले का हा मी ना धानला द्याल त्यापेक्षा जास्त की निघा तुझीच बांडी घोली हकालतं बांदर म्हणते माहीच गाणला कधीच म्हणजे दुसऱ्याले काय म्हणजे कमीच लेख्याचं इथून ठरवलंच आहे काय लेखा रघु हा स्वभाव सोडून दे गड्या सोडून देणं मी जर तुझ्या सोबत नसतो तू हातही नसता लावला बा चंगट्या आणि गांडीला पाय लावले असते पोहून गेला असता कामद्याच्या खोपलीवर अबे मजाक केली मी तुला मजाक समजत नाही गड्या ताच गरम होतो बा तू काय माणूस आज बे आता काही ना काही करमणूक केंद्र पाहिजे माणसाले वावरात जराशी मजाक केली की ताच गरम होतो गड्या तू हे आपल्याला नाही पटत हे कोण शकून घेत असतो प्रत्येक वेळेस असं कोण नाही म्हणत तू मोतीराम गड्यातून लय हाणला गड्या झोडला गड्या मला चांगलं वाटते जरा असं नाही मग मीनच केलं जे काही मीनच केलं हा बांदर म्हणते माहीच गाणला मग माई तरी पाहिजे मस्त का जाते पो मी कधी कसं 24 तास तुझ्या सोबत असतो साऱ्या खांडात तुझ्या सोबत तरी म्हणतो की हा तुनं काहीच नाही केलं मग माईच्या जीवार तरी पाहिजे मस्त का जाते माय बा तूनच मारलं रे बा त्याला तूनच मारलं बुडे भाऊ म्हणतो बाबू गंठन काय म्हणतं बुडे बा सतर्क राहा वावरामध्ये नाही तर रखवाली हरण आले डुकरं आले निघसान पोहे जसं कसं कान साबूत ठेवा लक्ष देत जा इकडे तिकडे हा नाही तर बेकार खेळ होईन बरं हा रातोरात तुम्ही कसे गाय फसात तू काय म्हणणार काय समजून नाही राहिलं बा हो बुडे बा तुम्ही कसे एकटेच असता वावरात आपल्या जंगलात चित्ता वाघाचं पिल्लू म्हणतात त्याले दुसरं वाघच आहे तो आम्हाला भिवून नको देऊ चित्तात आम्ही बघलीत घेऊन फिरतो गड्या तू काय सांगून राहिला बी आम्हाला चित्ता आहे काही नको सांगू घरी काहीचं काही बकून राहिला टिसा अरे राजा बुडे बा हट मानू नका राजा हो हिड करू नका हा मी ना आजच पेपरले वाचलं ना चित्ता आला म्हणून आपल्या जंगलात कसं सांगून राहिलं आहे का माणूस की नाही तुमच्या भाजी सगळं घेऊन जाईन तुम्हाला तो बेकार असते चित्ता काही सांगू नको काही फेकत नको तुझा घरी हे आला सांगायला का तू याची रखवाली करणं जीवार तर काय आम्हाला काय घरी पाठवतो का तू हा जाय घरी डोकसं नको टिसा आजचे रखवाली करून आलो करा आम्ही काहीचं काही सांगतले का चित्तान डुकरन काहीचं काही नका ऐकू बा तुम्हाला दिसला की ताप असता असं तुम्ही घंटा काय म्हणून अरे बा आम्ही ना आज ऐकलं वाचलं ना पेपरले टीव्हीवर बी पाहिलं ना आता तुम्हाला काय माहिती तुम्हाला सांगून काय फायदा चाललं मी घरी हे गड्या हो रघु खरंच असेल काय रे बा खरंच असेल काय चित्ताले का हं का रे बापा कसं रे बेकार आहे रे बा हे तर काही पुरत नाही वावरात राहायला चाल घरी पोहिले का नाही तर मोडतं का वावरा चित्तान फित्ता गड्या रे हे पोरग तुला माहित नाही कसं आहे तर आठाने पोळेला आहे गड्या गंठ्या कोण सांगितलं त्याला तसं तू करून राहिला तो 10-20 रुपये दिले काही सांगते तो कोणाले त्याच्या कुठे नांदी लागला गड्या हाफ मॅटच्या बी या गंठ्याला कुठे डोकसा आहे काय चाललं मुकड्यानं काले भिवून राहिला अशी छत्ती काढून चालायला पाहिजे माणसानं मर्दास ना तू हा मर्द नाहीस काय हा का माणसानं चित्तान फित्त्याला भिवून राहिला मी तर वागायला भेट नाही का टरकन फाडून टाकतो वाघ काय रे का भेटतो माणूस मग फाटून राहिली ना गड यानं सांगितलं तो चाल गड्या चाल आपल्या रखवाली करायला लागतात हरणा डुकर हानो रे बा तिकडे चाल बाप्पाचा अरे बा माझ्या चालल्या जात नाही खाली येऊन राहिले बोया पाटलाय वावरात तुम्ही तिकडे जाणं मरान बा दुसऱ्या वावरात रे हो हरणा डुकराय हो तुम्हाला सांगणार गळे हो पहिले सध्या बुड्याने दाबून आणलं बाबा आम्ही हद लावलो थंडागार आम्ही तुम्ही या वावरात येऊन राहिले माय एक तर नळल्यातून आवाज निघून राहिला बाई अरे बापू हो जा अरे काय रे बाबा हरणा डुकर बी परिस्थिती पाहून राहिली रे बाबा महिला का परीक्षा घेऊन लावली आहे नवी त्या बुडेने एक तर दाबून वाजवलं ना गडे हो काय सांगू या मुंशे नांदी लागेल पुरलं सायच्या अरे जा रे बापू इकडे येऊ नका रे बापा हा काले माया हाल करून राहिले हरणा डुकर हो येऊ नका इकडे पाटील आपला माणूस पावर किती कामाचा पावर हरणा डुकर कशा हाणून राहिला हा खूप जोऱ्या आवाज आहे का कोणा वावरात असा आवाज माणूस एकदम टापचा दिला की तुम्हाला हो राजा बबन भाऊ एक नंबरचा माणूस दिला राजा तुम्ही असा माणूसच नाही बापा मामा बापा ही भूते आले का रे बाबा आता काय म्हणतात अलबोते घोलबोते हा काय यार बॉ येते आता पाटील आले सोबत बोला ना पाटील बोला ना काय म्हणता नाही बा कशी काय तब्येत गिब्येत चांगली आहे ना तुमची हा आहे ना बाबा बरं वाटते ना तुम्हाला
काय सांगू बापा रे तुले मले माहीत आहे का बूट टेकवता येऊन नाही राहिलो, चालता येऊन नाही राहिलो, सुद्धा कंबळ टाईट का म्हणजे मले माहीत आहे काय तर झोपवू नाही शकत ना जागवू शकत. काय सांगू पाटील तुम्हाला, काय तशी आहे बा आपली तब्येत. बबण्यानं सांगितलं वाटते मामानं मार खाल्ला म्हणून रात्री. मामा काही टेन्शन नका घेऊ ना तुम्ही, सरळ सरळ जे काय असेल ते सांगा तुम्ही पाटलाले. पाटील दवाखाना बिघडतात तुमचा. हा काय भिवून राहील तुम्ही, आपण आपले जा. मले बापा बबन भाऊन सारं सांगितलं ना मामा, मापासून काय लपून राहिले तुम्ही बऱ्या. हा काय झालं तर असं की तुम्ही डायरेक्ट गेले बापान सुरू झाली म्हणजे काय असं काय संसारलो तुमच्या अंगात. सांगू पाटील माहीत चूक होती ना, ते माहीत चूक होती ना. या बबन भाऊलीन मला तो मुंशिरा भेटला बापा. हा मोठ्या वगैरे मुंशिरा मला वाटलं माणूस लय चांगला ताकदबाज माणूस आहे. रात्री त्या मुंशिरामच्या भांडणाचा आवाजी मग गेलो बापा तडसा बुडे सोबत भांडण करून आलता. मला वाटलं बा बुडे का डोंगरेचा फूक मारली तर उडून जातात सायाची. दोन झपके मारून देऊ लावून बुटे खोपलीवर. कायचं काही त्या बुडेले मारायच्या अगोदर बुडेनेच आम्हाला झोडलं. हा काची खोपडीन कायचं काही. आखरी शेवटी तलाव जाऊन बसा लागलं शेततळ्यात थंडीचं. दाबून हाणलं बापा त्या बुडेनं, दाबून हाणलं त्या मुंशानांनी लागेल पुरात कानाले हात धरला बापा. कोणाचं काहीच घेणं देणं नाही, आपलं आपण पावा. अरे बापा तुम्ही त्या बुडे ना काय लागले बापा. 52 पत्तीतल्या जोकरात त्या आमच्या गावातल्या कोणालाच बदत नाहीत त्या. बुड्डे दिसतात तुम्हाला पण कसं जवान पोराली मागे पाडतात ते बुडे. त्या बुडे नांनी लागायचं आता अजिबात बी नाही बिलकुल. पाटील पाहिलं बापा रात्री पैलवानापेक्षा पैलवानात ते डंगरी बापा उचलू फेकत. काय सांगा पैता भोई थोडी झाली, पुरा जंगल पिटाळलं त्याईनं रातभर आम्हाले. आखरी शेवटी बापा 4 वाजता त्या शेततळ्यात जाऊन बसलो आम्ही. मऱ्याच्या धाकानं तटी आले ते वाज घेत त्याईनं काढलं बापा. वर या म्हणे नाही तर गोटा टाकतो तुमच्या मस्त्यात. घ्या बापा मऱ्या धाकानं तटीचा वर आलं. थंडीत मारलं त्या बुडेनं बेकारात. तेड बुडे बेकारात बापा. चला मामा जेवण खाऊन करून घ्या, भाकर आणली तुमच्यासाठी. चला हो बापा हो भाकरचीत बापा देवासारखी वाट पाहून राहिलो मी. मला एवढी गैरी भूक लागेल आता काय सांगा तुम्हाला. पण काय करा आता माझ्यानं काही होत नाही, भाकरी करता येत नाही मुली. चला आम्ही काही तुम्हाला उपाशी नाही मारणार. चला तुम्हाला एक सांगतो मामा, साऱ्या गावाच्या नाणी लागले चालसान पण त्या बुड्या नाणी लागायचं नाही अजिबात नाही बिलकुल. हो बापा पाटील आपल्याला काहीच घेणं देणं नाही बापा. त्या बुड्या नांदी अजिबात नाही बिलकुल. काही लेसच नाही कोण्या गोटीचा. चला आता चला मुळा हा विषय. चला बापा चला. बापा घंट्यानं सांगितलं ते खरं तर नाही रे बापा. खरंच काय का बापा चित्ता गित्ताले का मी का मेलो गेलो नेलो मला चित्त्यानं. मा बायकोचं कसं होईन रे बाबा बुडीचं. बुडी तर एकटीच पडीन रे बाबा. या रग्याचं काय भाऊ मागाना पुढे फोपडला पुढे बायकोना फायको याले. हा व्हायला भाऊ जीवा रोजदार. चालणार बापा चालणं पटोपट चालणं बा. तू लयच का मागे लेल तर बा म्हशीवानी एखाद्या. बरं काय मॅडगीट झाला का बाबा त्या मक्क्यातून चालतं काय. त्या गोंठ्यानं काय सांगितलं चित्ता सुटेला आला त्या मक्क्यातून बाहेर तर काय करशील तरी सास खाऊन घेईन आपल्याला जीवान जातो काय. 300 रुपये चाल त्या खोपलीवर तडसा बसू आणले म्हणा त्या नाम दिले हरणा डुकर काही नाही म्हणा. काय जीवन जातं काय फिरून. तुला कोणी काही सांगेन का तसंच ऐकत राहतं काय बी मॅटास काय बी जरा सांग तू. डोकसं गिक्स आहे की ना तुला काही. कोणतं आपल्या जंगलात वाघान कोणते चित्ता कोणतं काय लेका हरणाशिवाय डुकऱ्याशिवाय दुसरे लेका जनावर नाहीत आपल्या जंगलात. काय सांगून राहिला तू. नाही ना बा मला खरंच वाटून राहिलं बा ते काही सांगता येत नाही. त्या मक्या पक्यातून जाऊन आपण इकून चालणं धुऱ्यानं. हेंबाळ्या या मक्यातून हा सरळ रस्ता आहे ना बाबा. सरळ आहे ना रस्ता चालणं मोकड्यानं. हेकोडा नाकोडा जातं का फालतू घेणं देणं. थंडी होय कामाले का अजून 2 मिनिटात जाते माणूस आपल्या खोपलीवर. आवाज देते चालले आपली. काही येत नाही कोणता चित्ता नाही कोणतं काहीच नाही अंदर. गरमात होते अंदर कुठे राहून राहिले जनावर तुले. बरं होय बा पुढे तू आता होय मी येतो त्या मांग राम 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 वाचोरे देवा राम 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 राम. थांब आता आठवून चाललो ना आपण या आवारात आवाज देऊन टाकू या घरना डुक राहिले. मग याचं काम नाही इकडे. आवाज काय करतो मर्याले फालतू आला तो चित्ताचा खाऊन घेईन ना बाबा. तू काय भाऊ तुले नाही मागणा पुढे फपुडला गुडे तुझ्या घरी कोण नाही. तुला बायको ना असं ऐकू एकच ना तू आहे पण मला बायको आहे मा माग. ते रणकी होईन मी गेलो तर चित्त्यान खाल्लं मला तर बाबा. तू काय आता काही चित्तान फित्ता बेले का हितल्या का बोगसातल्या का तू. चाल मुकड्यांचा आयले का माणूसा आवाज द्यायला जो भेटले का तू एवढा पादरा माणूस मी आता पाहायला नाही कधी का बोगस आले का. निकय बोगस आहे.
वाचते रे बापा, काय वाचते रे बापा, काय अरे बापा अडीसा. पाय रे बाबा, पाय रे, आला रे चित्ता, आला रे बापा, मरतो रे, काय करू नाही रे, खाते रे गळा आपल्याला. रग्या पाय रे लवकर, चित्ता आला रे, चित्ता आला रे. ओ माय, मरतो, काय करू नाही आता, चित्ता आला बाबा. अरे हा कोणता चित्ता आहे रे, हेंबाळ वानाच्या, काहीच काही नको बकू न बाबा, माझं राहिनं ते. हा रानबोके आहे ना तो. अरे काही डोकसा आहे की नाही बाबा तुले रे, काही जरा सोक देवान देल. हा माझर लिहिले का चित्ता समजून राहिला तू, म्हणून राहिला बाबा. हा लेका काय भरम आहे का तुझ्यात, भरम काय लेका, म्हणजे तुम्ही गाण फाटते बाबा. बा तुला दिसून राहिलं कलर पाहिनं तसाच आहे ना, बोहरा बसक कलर आहे ना बाबा, सोनेरी. हो बे बाबा, चित्त्याचं पिलू आहे हे, आपल्याला खाऊन घेईन बाबू, काही खरं नाही भाऊ. चाल बुकर, आपल्याला काही रखवाली फकवाली करायला पुरते, चाल घरी मूत. हे काही 200 रुपये नाणी लागेल पुरत नाही बा, का जीवन जातं टी. चाल, चित्ती येऊन राहिली टीचा. वर आलेत लय भेट गळ्या तू. हा अरे आजही वर जाणार, कालही जाणार गळा, एवढी फाटली नाही पाहिजे माझा हातभर. काय माणूस आज बाबा तू, लय असले का बोगस. ऐकला रे भैतान तुझे आवाज. अरे माझं राहून होती चित्ता आहे म्हणते तो माझरले. चाल कैले का बोगस आहे का माणूस, हा का एवढं भेटले का तू. अरे बा लवकर चाल बापा, ते थांबेल नाही पुरत बापा, हिच्या मागे असू शकते चित्ता, काय खरं आहे हे. हो सावली असते बापा, आपल्याला चाल पोय लवकर उठून. चाल त्या वावरात येऊन आमदेवच्या, आपण हरणा डोकर हाण्याला त्याची रोजदार घेऊन राहिलो. असे फाटू नको देऊ, भिवू नको बा तू. चाल लवकर बापा, लवकर हाणून लवकर झोपून राहू. बापो गड्या रघु खुळखुळ वाजून राहिलं गड्या, आलार गड्या. चित्ता आला गड्या, तू काय भिवून राहिला रे बाबा. अरे हवेनं वाजून राहिलं ते खुडखुड, मग काय ना. हा डोकसा आहे की नाही बे तुले, एवढा कोण भिवून राहिला गड्या तू. हा लोक तू मोठा डिंगा मारत तू, वागायला टक्कर देतो, मी मर्दान हे असा तसा. आता कोण असे धंदे करून राहिला तू कोण हातभर फाटली आता. काजू थांबू नको, चाल पहिलं लवकर उठून, काही घेणं नाही आपल्याला बाबा. चाल आपल्या खोपलीवर. आला ना बाबू चित्ता, खरंच आला ना बाबू, आपल्याला खाऊन घेईन. तू भिवू नको ना. आपण कसं हरणा डुकर हाण्याची रोजदारी घेऊन राहिलो ना, कसं तेवढं तर काम करायला लागेल, इमानदारीला जागा लागेल की काय झपा काढतं. हा त्या नामदेवचं नुकसान झालं तर आपल्या नान कोण्या गांडीनं साऱ्या गात बोंब मारीन ना. काय करतं आता, एवढा भिवू नको बा तू. हा एवढा मुंशीराम झोडला गाड्या आपण, आता भिवून राहिला तू. त्या घंट्यानं सांगत तुला चित्ता येते तर. बरं बा, माणसाला टक्कर दिल्या जाते, अजूनही 2 जण आले झोडतो मी. पण बापा तो चित्ता आहे ना, कुकडे धरी नर गाय धरला तर रगत पेते म्हणतात, तो बेकार असते. ऐकेला मी, मा बाप सांगे म्हणली बाबा, माझे लय फाटते भाऊ, माझी लय फाटते रे बापा. बाप साऱ्या तुला चाटाच सांगी, असा खाता बडबड करू नको, मला हरणा डोकर हाणू दे, मग चालली तो लागलंच तर. फालतू डोकं खाऊ नको, घेणार ते ना. हा लावला चित्ता, कोणता चित्ता आहे बे तुले. हा वसनावून राहिला का, लोक सांगतील तसंच ऐकतो. जसं लहान लेकाला सारखंच आहे बा, तू येतो लेका निखोय. एवढा मोठा झाला मुरब्बी लेका, 80 वर्षाचा मरायला भिवून राहिला. आता काय राहिला तुझ्या मागाना पुढे फपुडला वळे बे. हा आता काय करतो जगून, तसंही वर जायचेच लाईनी जाईन ना तू. हा अजूनही जीव आहेस, वाचाच वाटते. हा तू ये नशीन राहिलं भाऊ काही, तू मर, मला नको सांगू. माय बुटी आहे मा मागो, मी गेलो तर काय होईन तिचं. हा का मला मारतं का तू, चित्ता खाऊन घेईन बाबा मले. बरा लवकर जातं ना, बरा मरतं ना. हा लोक 4 गावाचे लोक जरी म्हणतील चित्त्याला टक्कर देता मेला बुडा, 4 गावात नाव रोशन होईन ना. काय झालं का, आता तर हागल्या ठिकाणी नाव नाही घेत तू ये कोणी. हा चालला लेका मोठा सांगायले, मोठं पेपरले नाव येईन ना तुझं भाऊ, सत्कार होईन ना तुझ्या मेल्यावर. तरी लेका डोकसच नाही तुले, वीर मरण येईन. चाल काही भिवू नको लेका, एवढा भेटले का तू टरके आले का. काय सांगतो गड्या, काय बोलतो बाबा तू, तुझे समजत नाही. चुप बस, मला हरणा डोकर आणू दे, मग चालले जाऊ. बाबा खुळखुळ वाजून राहिले बा, मुतल्या का तुझे काही खरं नाही बाबा. मी चाललो रे बापा, आला रे बापा चित्ता, आला रे बापा. थांबणं पादऱ्या, थांबणं. एवढा काम पोहून राहिला, एवढा मरेल भिवून राहिला. मसनात गवऱ्या गेल्या ना आता. हा काय राहिलं तुझ्यावटी,
चित्ता आला कोणता चित्ता आला बे तुले? तू एकटाच मरे भाऊ, तू मरायले कातोयला. हा त्या चित्ता दिसला की नरगास फाडते बाबू तो. मूत तुझ्या नांदीने लागेल पुरत बाबा. या मक्यातून फक्क्यानं कुकडे फिरून राहिला मॅटासारखा. मी चाललो खोपलीवर, घरी जाऊन बसतो रे बापा. अजून घरी जातो बा मी. गोंट्याने घेतल्या मोतीरामची मजा. चित्ता आला आबा, चित्ता आला. काचा चित्ता फित्ता हो. पण या हेमाळ्याला समजीन तास की नाही. हा साऱ्या गावाचा भीती म्हणून याची मजा घेतात लोक. हे काय अळम धडम आहे भाऊ, बाजीचा आळ बघा आता हा माणूस. मोतीरामचा काय खरा भाऊ. घरी जातो म्हणून तर घरी चालला जाईन. आला आला चित्ता गेला गेला. साऱ्या गावाले माझं मुत चाल पुरते मागो बापा चालला जाईन घरी. रे गड्या थांबणार, हा कुकडे चालला थांब. हो गड्या रघु रघु, हो उठ रे गड्या, उठ रे. हो गड्या, हो गड्या. काय रे बा आता काय तू रात्री सांगतो आता काय म्हणणं आहे तुझं? घरीच आहे रे बा, वावरात नाही रे बापा. माझा जीव घेऊन राहिला बापा. आला चित्ता तर बाबा नरगाय धरीन रे बापा. तू घंट्या म्हणून राहिला ते खरं आहे बापा. माझा जीव घेऊन राहिला बापा. चाल वावरात नाही थांबू, चाल घरी. अबे त्या गंठ्यानं तुम्ही मजाक केली ना बे बुडे बा. पाहिजा बरं चित्ता येते बरं, तुम्हाला घेऊन जाईन. तो करून राहिला तुम्ही मजाक, आणि तुला खरंच वाटून राहिलं. हा काय एवढं भेल्यान चालते का का? मजाक असो की फजाक असो बा, मला काही घेणं नाही. चालतो मला घरी नेऊन दे बा. तू एकटा लागलास तर वावरात राह की कुकडे डोंगरात राह कोणी. मला नको सांगू रे बा, मी चालतो घरी. मला घरी नेऊन दे तू. जसं वावरात आणलं ना म्हणतो ना, तसं मला घरी नेऊन दे तू आता. गड्या मी कसंच काय समजून सांगू रे बा, तो ऐकतच नाही गड्या. बरं काही नाही ना बाबा, कोणता चित्ता नाही कोणतं काहीच नाही ना गड्या. आपल्या जंगलात काले काही येते रे बाबा. हन्ना डुकऱ्या शिवले का लोक मी काही पाहिलं नाही बा. तू चित्ता वाघन शिवहन काहीच बकून राहिला. अरे काही होत नाही ना. लोक तुम्ही मजा घेतात, तू तसंच वाटते तुले. काही ऐकणच नाही तर मी काल ऐकू तू या. मला घरी नेऊन दे तू. आणलं कसं मला तू वावरा. नाही बा मी मरायला भेटतो बा. चित्त्यानं नेलं मला उचलून तर काय आहे. माका जीव घेतो का बाबा तू? जीवन गमवतो का मले? आजच्या दिवस तू रातभर झोपटीसा, मग पाहू लागलंस तर उद्या काय करायचं आहे. तू घरी चालला जातो बा. रखवाली फकवाली येऊ नको बा. मा डोक्याला झेंडू बा मायले का तू? काय माणूस असले का तू? एवढा लेका चमटा एवढा भिवून राहिला बाबा. एवढा भेतरे मर्याले. हा तू काही करे बा, मला आताच घरी नेऊन दे तू. मी नाही थांबत जा. तू येते चित्ता. आता घंट्यान पेपरले वाचलं बा, ते खरंच असते. आपल्या जंगलात चित्ता येलाय. अबे हे का हा का पावलपट्टीचा जंगल आहे का येड्या? अबे सातपुड्यात असतात ते डोंगरात तिकडे. हनक केळर सरपूर तिकडे, चित्ता गित्ता तिकडे. इकडे नाही येत की आपल्याकडे. हे सवान जमिनीत काय करतो कुठे लप्याला जागा द्यायले चित्त्याले. कुकडी फिरतात काय ते जंगलात असतात ते. मला काही सांगू नको रे बा. मी काय लहान नाव काय का मला समजून सांगून राहिला तू तर. मला घरी नेऊन दे तू. आणलं कसं मला तू वावरात. मी नाही थांबत. हो चाल तू. मला घरी नेऊन दे रे बापा. हो तुले घरी जाणं आहे ना. चाल होय निघ. हा सरळ रस्ता जाय. होय लवकर धोपाट रस्त्याने चालला जा. चल मा डोकचं खाऊ नको तिचा. काय भेजा लावला खाणं. मी एकटा फेकटा नाही जात. मा भेटे जीव. हा तू माझ्यासोबत चाल. तू नको आणलं मला वावरात. तुझ्या सोबत आल तुम्ही. चाल तू मला घरी सोडून दे. डबल चाललाय वावरात. त्यानं जाय म्हटलं तर माझी जीव भेटे. मला सोबत नेते. एखाद्या डुकरान जर धडक मारली रस्त्यानं मुळला मा पाय तर मग काय करू रे मी. हा एक तो अंधारी राहत आहे बा. रस्त्यानं काही दिसत नाही. आपली बॅटरी चार्जिंग नाही. लो झाली बॅटरी. डिम लाईट फेकून राहिली. आणि काय करतं तू. हा जाऊ आता सकाळी पाहू काय आहे. जप मुकट्यानं. सकाळी ऐकणार नाही भाऊ. मी थांबणार नाही आता. वावरा देत नाही मी. रखवाली फकवाली तू सांगून राहिलो. मला घरी सोडून द्यायचं तू ना. अडोक थांब बापा. सकाळी तुला घरी नेऊन देतो. मस्त बायकोचा पदर घ्यायचा घरी अंगावर झोपून राहायचं. नाहीतर बायकोच्या कोंबरीले दोर बांधायचा एखादा. नंतर ती चित्ता येईन तुला खायले. एवढा भेटले का. हा काय माणूस असले का तू. मर्याला लिहून राहिला. तू काही वाले भाषण देऊ नको. हा सांगून राहिलो मी काय करायचं कोरी. खरंच चित्ता. झोप मुकड्यान मला झोपू दे बरं. चाल झोपतो मला सकाळी नेऊन देतो बा फक्त. झप राम 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 राम. येऊ नको दे रे बाबा चित्त्याले. येऊ नको दे बाबा. घंटा सांगितले खरंच आहे मला वाटते. आवाज येऊन राहिला ना. हा पाहिजे रोग्या का ढोरासारखा झोपला तर. रघु आवाज येऊन राहिला गड्या. आवाज घे रे. पारी चित्त्या आवाज आहे हा. झपणार रे गड्या मुकड्यान. झपणं बाहेर. मला झोपू दे ना गड्या. फालतू डोकसं खाऊन राहिला. ना देणार रे. हा तुले झप नाही येऊन राहिली काय बे.
अरे बा खरंच आवाज येऊन राहिला ना रे बाबा. हे पय सायचं इले का ढोरं जायले का झोपेले. याला झोप येऊन राहिले का ऐकू येऊन नाही राहिला आवाज का बैर ऐकायला कसा. रग्या खरं खरंच ना आवाज येऊन राहिला ना. हो चित्ता आला रे. हो चित्ता आला रे. हो आवाज येऊन राहिला ना मले. झोपणार रे बा मुकड्या झोपणं गड्या मले झोपू दे ना बाबा. काय ले का माणूस आहेस बे रे का तू. कोणता चित्ता कोणता काय आहे बे. तुझे कान वाजून राहिले बैऱ्या टपराच्या. हा लोक सांगतील तसं ऐकतं का झप मुकड्या ना. कोणता काय आहे कोणता काय आहे रे. राम 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 काही खरं नाही रे बाबा. आज जातो रे बाबा. मला आवाज येऊन राहिला ना. चित्त्याचा आवाज आवाज येऊन राहिला ना. हा ना हा रग्या झोपून राहिला. काय माणूस आहे रे बा. घ्या रग्या आवाज येऊन राहिला रे मला. हो खरं चित्ता आला ना गड्या. हो हो गड्या तुला ऐकू येऊन नाही राहिलं का बाबा. हो गड्या राम 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 राम. अरे का मला मारता का रे बा जीवानं. झपणं बे मुकड्या झपणं गड्या रे. हो मोत्या तुझे कान वाजून राहिले. लोक सांगतील तसं ऐकतं भयाडवाण्या. हा झोप बस झप मुकड्यानं. कोणता चित्ता कोणता काय आवाज येऊन राहिला. फवाज येऊन राहिला मोठा आवाज येऊन राहिला. कोणता चित्ता आला तर काही येत नाही. चित्तान फित्ता आला तर बगलीत दाबतो मी. हा चित्तान फित्त्याला काय भेटतो का मी. झपू देत नाही स्वतः झपत नाही एखादा. राम 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 मित्र पूर्वज भागा पण उद्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा. नवीन चॅनलला सबस्क्राईब करा बरं. राम 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 काही खरं नाही रे बाबा. मरतोर गड्या आला रे गड्या चित्ता आला रे.